नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्रीमधील साइन, कॉस, टॅन, कॉसेक, कॉट आणि सेक यांच्या व्हॅल्यू. तर सर्वात अगोदर आपण याच्यातील थोडेसे रिलेशन जाणून घेऊया. तर पहा, साइन थीटा इज इक्वल टू काय असते? साइन थीटालाच आपण काय लिहू शकतो? 1/कॉसेक थीटा किंवा 1/कॉसेक थीटालाच आपण साइन थीटा पण लिहू शकतो. याचप्रमाणे कॉस थीटाला आपण लिहू शकतो 1/सेक थीटा आणि 1/सेक थीटाला आपण लिहू शकतो कॉस थीटा. याचबरोबर टॅन थीटाला आपण लिहू शकतो 1/कॉट थीटा आणि 1/कॉट थीटाला आपण लिहू शकतो टॅन थीटा. आणि आता साइन आणि कॉसमधले रिलेशन म्हणजेच साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा असते. आणि जर यालाच उलटं केलं म्हणजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कॉट थीटा असते. तर आपण आता याच्या व्हॅल्यू पाहून घेऊ. हा आहे ट्रिग्नॉमेट्रिक टेबल. साइन थीटा, कॉस थीटा. साइन थीटाची 0 डिग्रीला व्हॅल्यू काय असते? 30 डिग्रीला 45, 60, 90. फक्त तुम्हाला साइन थीटाची व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आहेत, बाकीच्या तुम्ही इझिली बनवू शकता. तर पहा कसं. पहिल्यांदा तुम्हाला हे पाठच करायचं आहे. साइन 0ची व्हॅल्यू काय असते? 1 म्हणजे 0 आधा, आधे पे रूट, अंडर रूट, 3/2 और 1. हे तुम्हाला पाठच करायचं आहे जसंला तसं. साइन 0ची व्हॅल्यू 0, साइन 30ची व्हॅल्यू 1/2, साइन 45ची व्हॅल्यू 1/√2, साइन 60ची व्हॅल्यू √3/2 आणि साइन 90ची व्हॅल्यू 1 असते. ही पहिली ओळ जरी पाठ झाली तर तुम्ही हे इझिली बनवू शकता. तर पहा कसं. साइन थीटाचे आपल्याला व्हॅल्यू माहीत आहेत. आता हे 0, 1, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. यालाच आता उलटं लिहिता यायचं, म्हणजेच इकडं लिहायचं 0च्या नंतर काय होतं? 1/2, 1/√2, आता हे √3/2 आणि 1 जसंला तसं. तर आपल्याला कॉस आणि साईनमधलं रिलेशन माहीत आहे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असते? टॅन थीटा. म्हणजे 0/1 काय असते? टॅन 0ची व्हॅल्यू 0/1 असते 0, बरोबर ना? आता इथं 1/√3 ही झाली टॅन 30ची व्हॅल्यू. 1/1 म्हणजे 1 ही झाली टॅन 45ची व्हॅल्यू. आणि आता √3/1 म्हणजेच √3 ही झाली टॅन 60ची व्हॅल्यू. आणि आता 1/0 म्हणजे इन्फायनाईट असते, ही झाली टॅन 90ची व्हॅल्यू, बरोबर. तर आपल्याला साइन आणि कोसेकमधलं रिलेशनसुद्धा माहीत आहे. 1/कोसेक इज इक्वल टू साइन असत्या. म्हणजे जर आपण साईनला इन्व्हर्स केलं तर आपल्याला कोसेक मिळते, बरोबर आहे. तर पहा, 0च्या खाली काही नाही म्हणजे 1 असते. म्हणजे 0/1ला इन्व्हर्स करायचं म्हणजे 1/0. 1/0 काय असत्या? इन्फायनाईट असत्या. म्हणजे कॉसेक 0ची व्हॅल्यू झाली इन्फायनाईट. 1/2चं इन्व्हर्स काय होते? 2/1 म्हणजे 2. कॉसेक 30ची व्हॅल्यू झाली 2. याचप्रमाणे कॉसेक 45ची व्हॅल्यू काय होईल? √2, कारण 1/√2ला उलटं करायचं, बरोबर. आता कॉसेक 60ची व्हॅल्यू काय होईल? साइन 60ला उलटं करायचं म्हणजे 3/2चं काय होईल? 2/√3 होईल. आणि आता साइन 90ची व्हॅल्यू 1 आहे आणि 1च्या खाली काही नसते म्हणजे 1 असते. 1ला जर उलटं केलं तर 1च येईल. म्हणजे हे झाले कॉसेक थीटाच्या सर्व व्हॅल्यू, बरोबर आहे. आता सेक थीटाचं पण त्याचप्रमाणे. सेक थीटा 1/सेक थीटा इज इक्वल टू काय असते? कॉस थीटा. म्हणजे जर कॉस थीटाच्या व्हॅल्यूला उलटं केलं तर सेकची व्हॅल्यू मिळते, बरोबर ना. तर मग इथे 1च्या खाली काही नाही म्हणजे 1 असते. म्हणजे सेक थीटाची व्हॅल्यू असेल 1. सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू असेल 2/√3. याचप्रमाणे सेक 45ची व्हॅल्यू असेल √2 आणि सेक 60ची व्हॅल्यू असेल 2 आणि सेक 90ची व्हॅल्यू असेल इन्फायनाईट, बरोबर आहे. कारण 0च्या खाली नाही काय नाही म्हणजे 1. आणि जर याला उलटं केलं तर 1/0 येते. आणि जर 0नं कोणत्याही संख्येला भाग दिला तर उत्तर असंख्य येते, बरोबर ना. तर याचप्रमाणे आपण आता पाहणार आहोत कॉट थीटाच्या व्हॅल्यू, बरोबर आहे. कॉट आणि टॅनचं रिलेशन आपल्याला माहीत आहे. जर 1/कॉट इज इक्वल टू टॅन लिहू शकतो. म्हणजेच टॅनच्या व्हॅल्यूला उलटं केलं तर कॉटची व्हॅल्यू मिळते. तर कॉट 0ची व्हॅल्यू काय असणार आहे? इन्फायनाईट असणार आहे कॉट 0ची व्हॅल्यू, बरोबर ना. 0ला उलटं केलं तर. आता कॉट 30 डिग्रीची व्हॅल्यू असणार आहे √3. त्याचप्रमाणे कॉट 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 आणि कॉट √3ची व्हॅल्यू असणार आहे 1/√3. आणि कॉट इन्फायनाईटची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. कारण इन्फायनाईट म्हणजे काय? 1/0.
बरोबर आहे. त्यालाच जर उलटं केलं तर 0/1 म्हणजे 0 असं आपण लिहू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.